नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जे अनुदान मिळतं, मग ते महाडीबीटी असो, अतिवृष्टीचं अनुदान असो, पीक विमा असो किंवा इतर कोणत्याही ज्या योजनांसाठी अनुदान मिळत असतं, त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याऐवजी कपात होत आहे। आणि मित्रांनो, जर अशी शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी मिळतात, अनुदानित मिळतात किंवा सरकारच्या माध्यमातून मदत केली जाते, यामध्ये जर अशीच कपात होत गेली तर शेतकऱ्यांचं खूप अवघड होणार आहे। कारण इतर कोणत्याही वस्तूचे भाव वाढत आहेत, शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव वाढत नाही आणि जे काही सरकारकडून मदत केली जाते त्या मदतीमध्ये सुद्धा कपात होत आहे। आणि याला कारण लावलं जातं की सरकारकडे पैसा नाही, विविध योजनांसाठी पैसा लागतो। आता त्यामध्ये जे काही बऱ्याच अशा गोष्टी ज्या गरजेच्या नाहीत त्या सुद्धा केल्या जातात। आता शेतकऱ्यांच्या योजनांसाठी पैसा नाही, मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी करोडो रुपये खर्च येणार आहे आणि त्यासाठी शासनाकडे पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही। आणि वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो। आता शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल किंवा शेती साहित्यामध्ये आता समजा ट्रॅक्टरचा नांगर असतो, रोटाव्हेटर आहे, मोगडा आहे किंवा कृषी विभागामार्फत मोटर दिल्या जाते शेतकऱ्यांना, अशा ज्या काही गोष्टी मिळतात, यामध्ये बघा तुम्ही दरवर्षीपेक्षा आता कमी होत चाललेलं आहे। असं वाटायचं की आता हे सरकार आल्याच्या नंतर यामध्ये वाढ होईल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळेल, शेतकऱ्यांना सुख सुविधा मिळतील, मात्र दिवसेंदिवस यामध्ये कपात होत चाललेली आहे। आणि ज्या इतर योजना आहेत त्या योजना वाढतात। मी कोणत्या योजनेचं नाव घेणार नाही, तुम्हाला माहित आहे। आता लाडक्या बहिणीवर 46,000 कोटी रुपये खर्च येतोय, ती योजना लागू झाली, ठीक आहे, योजना चांगली आहे, पण त्यामध्येही कपात करण्यात आली। 9 लाख जवळपास महिला यामधून अपात्र करण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या काही योजना आहेत यामध्ये कपात व्हायला नको आहे, कारण शेतकऱ्यांना त्या गरजेच्या गोष्टी आहेत। कारण एक तर शेतीमालाचे भाव वाढत नाहीत आणि त्यामध्येच अशा गोष्टीमध्ये कपात होत आहे। असे अनेक योजनांमध्ये पूर्ण जेवढ्या योजना शेतकऱ्यासाठी आहेत ना, त्या सगळ्याच योजनांमध्ये कपात करण्यात येत आहे। आणि जर अशी कपात झाली आणि शेतीमालाचे भाव जर नाही वाढले तर शेतकऱ्यांसारखे हाल कोणाचेच होणार नाहीत, हे लक्षात घ्या। म्हणून शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना ज्या भौतिक गरजा आहेत त्यामध्ये सौर पंप असेल, कृषी विभागाची योजना असेल, त्यामध्ये ठिबक असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल, तुषार सिंचन असेल, ज्या काही योजना असतात त्या सर्व योजनांसाठी हे अनुदान चांगल्याच पहिले जसं देत होते त्या प्रमाणात देण्यात यायला पाहिजे। त्यावेळेस कुठेतरी या गोष्टी शेतकऱ्यांना परवडतील, नसता मार्केटमधून या गोष्टी खरेदी करून शेतकऱ्याला शेती परवडणार नाही। शेतकऱ्यांसाठी पैसा नाही, इतर दुसऱ्या योजनांसाठी, आता योजनांचं नाव घेणार नाही, मग शेतकऱ्यांसाठी का नाही, हाच खरा प्रश्न आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।